Welcome to Expert with Gauri. Let's learn together. Today we learn 8th standard mathematics, chapter number 8, quadrilateral, construction and types. यामधील प्रॅक्टिस 8.3 आपण पाहणार आहोत. पेज नंबर 49. फर्स्ट क्वेश्चन इज measures of opposite angles of a parallelogram are 3x minus 2 degree and 50 minus x degree. Find the measures of each angle. आता हा पॅरोलोग्राम मी काढून घेतलेला आहे. त्याला आपण नाव देऊया ABCD. आता यामध्ये आपल्याला क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे की ऑपोजिट अँगल जे आहेत ते ऑपोजिट अँगल या कन्सेप्टमध्ये आपल्याला दिलेले आहेत. तर आपण ए यासाठी आपण 3x minus 2 घेऊया. इथे लिहिते मी 3x minus 2 डिग्री. ओके. आणि सेकंड मात्र त्याचा ऑपोजिट कोणता आहे अँगल सी आहे. तर त्यासाठी मी हा 50 minus x असं घेते. पॅरेलेलोग्राम म्हणजे काय तर समांतरभुज चौकोन. अ क्वाड्रिलॅटरल हॅव्हिंग ऑपोजिट साइड्स पॅरेलेल इज कॉल्ड अ पॅरेलेलोग्राम. म्हणजे समांतरभुज चौकोनामधील समोरासमोरील ज्या बाजू असतात तर त्या कशा असतात एकमेकांना समांतर असतात. ओके. आता यामध्ये त्यांचे काही गुण आहेत. म्हणजेच काय तर प्रॉपर्टीज ऑफ अ पॅरेलेलोग्राम. फर्स्ट प्रॉपर्टीज ऑपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे समोरासमोरील जे अँगल असतात त्यांचे तर ते एकरूप असतात त्यांना एकमेकांना. सेकंड प्रॉपर्टी इज ऑपोजिट साईड्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे आता हा ऑपोजिट साईड आहेत, समोरासमोरील ज्या बाजू आहेत त्या कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे एकरूप आहेत. या समोरासमोरील या दोन आहेत त्या एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे. त्यानंतर थर्ड प्रॉपर्टी इज डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. आता यामधून जर का आपण डायगोनल्स काढले तर त्या एकमेकांना बायसेक्ट होतील. ओके. असा हा पॅरेलोग्रामचे प्रॉपर्टीज आहेत. आता त्याप्रमाणे आपल्याला ए दिलेला आहे आणि मेजर ऑन सी दिलेला आहे. ऑपोजिट अँगल्स ऑफ पॅरेलोग्राम आर ऑफ इक्वल मेजर्स. ओके. ही कन्सेप्ट आपल्याला आत्ता कळलेली आहे. त्याप्रमाणे मेजरमेंट ऑफ ए इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ सी. कारण की आता ते एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे हे आपण आत्ताच पाहिलेलं आहे. त्याप्रमाणे आता यांची जी मेजरमेंट आपल्याला दिलेली आहे ती आपण यामध्ये घालूया. मग मेजरमेंट ऑफ ए 3x minus 2 इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ कोन सी इज इक्वल टू 50 minus x अशी आपल्याला दिलेली आहे. आता हे डिग्रीमध्ये आहे. ओके. आता आपल्याला नीट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण त्याचं इक्वेशनमध्ये रूपांतर करू. 3x minus 2 इज इक्वल टू 50 minus x हे आपल्याला मिळालेलं आहे ते इक्वेशन आहे. ओके. डिग्री मी काढून टाकलेली आहे त्यामुळे आपल्याला पुढची स्टेप इझी जातील. आता यामध्ये जे व्हेरिएबल आहेत म्हणजे x आपण एका साईडला घेऊ आणि जे नंबर्स आहेत ते ऑपोजिट साईडला घेऊ. 3x मायनस एक्स इकडे आल्यानंतर प्लस एक्स होईल. प्लस एक्स इज इक्वल टू हा 50 पहिले इकडे लिहून घ्यायचा सगळा आणि आता हा -2 जो आहे तो ऑपोजिट साईडला गेल्यानंतर +2 होईल. देअरफॉर 3x प्लस एक्स इज इक्वल टू 4x. 50 + 2 इज इक्वल टू 52. देअरफॉर x इज इक्वल टू 52/4 means 4 1s are 4, 4 1s are 4. Remaining value is 1, 4 3s are 12. Therefore x is equal to 13. ओके. आता कोन ए आणि कोन सी आपल्याला यामधून काढता येईल. तर कोन ए काय आहे मेजरमेंट ऑफ कोन ए इज इक्वल टू 3x minus 2. आता ही ब्रॅकेटमध्ये घालते म्हणजे आपल्याला लवकर कळेल. 3x minus 2 म्हणजेच काय आता 3x म्हणजेच
3 मल्टिपल हा 13, एक्सची रिप्लेस व्हॅल्यू केली आपण, आणि -2 इज इक्वल टू 13 3 जार 39 अँड -2 इज इक्वल टू 37. त्यामुळे कोन एची जी व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, मेजरमेंट ऑफ कोन ए इज इक्वल टू 37 डिग्री. आता प्रॉपर्टी वाईज जर का गेलो तर समोरील अँगलसुद्धा 37 असायला पाहिजे, कारण की ते एकमेकांचे समोरासमोरील जे कोन असतात ऑपोजिट तर ते इक्वल असतात. तरी पण आपण या मेजरमेंट ऑफ सी इज इक्वल टू 50 मायनस एक्स, 50 मायनस एक्स. ओके, याप्रमाणे आपण करून बघूया. 50 मायनस एक्सची व्हॅल्यू आपल्याला 13 मिळालेली आहे. 13 इज इक्वल टू 37 डिग्री. ओके, म्हणजे मेजरमेंट ऑफ ए मिळाला, मेजरमेंट ऑफ सी मिळाला. आता मेजरमेंट ऑफ डी अँड मेजरमेंट ऑफ बी आपल्याला काढायची आहे. त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची, साईड ए बी आणि साईड डी सी हे एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात. तसेच लाईन ए डी इज द ट्रान्सव्हर्सल आहे. ओके, त्यामुळे मेजरमेंट ऑफ ए अँड मेजरमेंट ऑफ डी इज इक्वल टू 180 डिग्री होईल, कारण की ते इंटेरियर अँगल्स आहेत. ओके, मी इथेच लिहिते मेजरमेंट ऑफ कोन ए प्लस मेजरमेंट ऑफ कोन डी इज इक्वल टू 180 डिग्री बिकॉज ऑफ इंटेरियर. अँगल्स. आता मेजरमेंट ऑफ ए आपल्याला मिळालेला आहे 37 डिग्री प्लस मेजरमेंट ऑफ डी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे इज इक्वल टू 180 डिग्री. या दोघांची बेरीज आहे ती 180 आहे, याची आणि याची. ओके, त्याप्रमाणे आता हे व्हॅल्यू आपण पुट केलेलं आहे. देअरफॉर मेजरमेंट ऑफ कोन डी इज इक्वल टू 180. आता डिग्रीचा विचार नाही घेतला तरी चालेल, घेतला तरी चालू शकेल, तर मी आत्ता सध्या घेत नाही. 180 मायनस 37. देअरफॉर मेजरमेंट ऑफ डी इज इक्वल टू, डायरेक्ट सबट्रॅक्शन करू आपण, मग त्यामुळे 180 मायनस 37 इज इक्वल टू 143. आता हा डिग्रीमधील आणि कोन आहे. ओके, देअरफॉर मेजरमेंट ऑफ कोन डी इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ कोन डी इज इक्वल टू 143 डिग्री बिकॉज दे आर कॉन्ग्रुएंट. ओके, opposite angles are congruent, therefore measurement of D and measurement of B, sorry the B लिहू आपण, B is equal to 143 degree. Okay, therefore the measures of each angle of parallelogram are 37 degree, 143 degree, 37 degree and last is 143 डिग्री. आता ही जी व्हॅल्यू आलेली आहे आपण ती यामध्ये टाकून देऊ डायरेक्ट डायग्रॅममध्ये. म्हणजे 37 डिग्री, ही पण आली 37 डिग्री, डी आली 143 डिग्री आणि बी आली 143 डिग्री. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन 2. Referring the adjacent figure of a parallelogram, write the answer of the question given below. त्यासाठी ही डायग्राम आपल्याला दिलेली आहे. फर्स्ट क्वेश्चन, इफ WZ इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर देन लेंथ XY इज इक्वल टू व्हॉट. ओके, आता WZ म्हणजे ही आणि त्याच्यासमोरील जी बाजू आहे ती XY आहे. ॲज पर द प्रॉपर्टी ऑफ द पॅरालोग्राम ऑपोजिट साईड्स आर कॉन्ग्रुएंट,
म्हणजेच ऑपोजिट साईड्स आर इक्वल. ओके, मग त्यामुळे आता ह्याचं जे उत्तर येणार आहे ते लेंथ WZ इज इक्वल टू लेंथ XY, because opposite sides of parallelogram are equal. Therefore, length XY is equal to same 4.5 centimeter. 4.5 सेंटीमीटर. हे आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, इफ लेंथ YZ इज इक्वल टू 8.2 सेंटीमीटर देन लेंथ XW इज इक्वल टू व्हॉट. लेंथ YZ इकडची आहे 8.2 सेंटीमीटर आहे. ओके, मग आता XW हे त्याच्या समोरचीच आहे, म्हणजे पॅरेलल लाईनच आहे. ओके, मग आत्ता आपण जसा हा क्वेश्चन सोडवला तसाच क्वेश्चन आता आपल्याला इथे सोडवायचा आहे. लेंथ YZ इज इक्वल टू लेंथ XW. ओके, therefore because of opposite sides of parallelogram are equal. इक्वल किंवा आपण कॉन्ग्रुएंट सुद्धा म्हणू शकतो, और कॉन्ग्रुएंट. Therefore length XW is equal to same 8.2 centimeter. Here also 8.2 centimeter. हे आलेले आहे. ही सेकंड क्वेश्चनचं उत्तर आलेलं आहे. क्वेश्चन, इफ लेंथ OX इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर देन लेंथ OZ इज इक्वल टू व्हॉट. आता OX कुठे आहे, तर इथं डायगोनलवर आलेले आहे. म्हणजे जर का आपल्याला समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म माहीत असतील तर आपल्याला लगेच लक्षात येईल की डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. ओके, म्हणजेच काय, तर कर्ण हे एकमेकांना दुभागतात म्हणजेच त्याचे सेम भाग तयार होतात, सिमिलर पार्टिशन. ओके, मग त्यामुळे आता आपल्याला ही कन्सेप्ट इथं वापरून या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. OX आणि OZ हे एकाच डायगोनलचे दोन भाग आहेत. त्याप्रमाणे लेंथ OX इज इक्वल टू लेंथ OZ बिकॉज ऑफ diagonals of parallelogram bisect each other. या ठिकाणी बायसेक्ट म्हणजेच एकमेकांना दुभागतात. ओके, therefore length OZ is equal to same as per the neighbor 2.5 सेंटीमीटर. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. इफ लेंथ ऑफ WO इज इक्वल टू 3.3 सेंटीमीटर देन लेंथ WY इज इक्वल टू वाय. आता WO कुठं आहे, तर इथं आहे, आणि त्याप्रमाणे आपल्याला WY ची काढायची आहे. आता हा क्वेश्चन सॉल्व करताना आपल्याला
त्याच्या प्रॉपर्टी वाईजच जावे लागेल. आता पॅरलोग्रॅम प्रमाणे ह्याची प्रॉपर्टी काय होत आहे तर डायगोनल्स बायसेक्ट इच अदर, म्हणजेच त्याची बायसेक्ट केल्यामुळे एकमेकांचे दोन समान भाग तयार होतात. म्हणजे याची आणि याची हे डायगोनलचे सिमिलर भाग तयार झाले आणि हे दोन सिमिलर भाग तयार झाले. तर त्याप्रमाणे आपल्याला आता लेंथ W इज इक्वल टू हाफ ऑफ लेंथ WI. ओके, देअरफॉर तर W किती आहे 3.3 इज इक्वल टू हाफ मल्टिपल लेंथ WI. त्याप्रमाणे आता पुढं देअरफॉर WI इज इक्वल टू 3.3 मल्टिपल 2 इज इक्वल टू 6.6 सेंटीमीटर. ही मिळालेली आहे आपल्याला WI ची लेंथ. क्वेश्चन 5, इफ मेजरमेंट ऑफ कोन WZY इज इक्वल टू 120 डिग्री, म्हणजे ह्याची मेजरमेंट 120 डिग्री आहे. देन मेजरमेंट ऑफ कोन WXY इज इक्वल टू व्हॉट अँड मेजरमेंट ऑफ कोन XWZ इज इक्वल टू व्हॉट, असा आपल्याला क्वेश्चन आहे. म्हणजे आपल्याला हा एक फाइंड आउट करायचा आहे आणि XWZ म्हणजे हा एक फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी पहिल्या समोरचा ऑपोजिट अँगलचा विचार करूया. ॲज पर द प्रॉपर्टी ऑफ पॅरलोग्राम इज इट क्लिअर ऑपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रेंट ऑर इक्वल. आता इथे लिहिते मी opposite angles are equal or congruent. Okay, therefore cone WZY is equal to cone WXY. Okay, opposite angle इज इक्वल टू 120 डिग्री. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला हा अँगल मिळालेला आहे. आता सेकंड अँगल मेजरमेंट XWZ हा आपण फाइंड आउट करणार आहोत. आता कोणताही चौकोन असला तरी त्या चौकोनाच्या कोनांची बेरीज जी असते ती 360 डिग्री असते, हे आपल्याला माहीत आहे. आणि अजून एक ऑप्शन म्हणजे शेजारील जे अँगल असतात त्यांची बेरीज आपल्याला 180 डिग्री असते, हेही आपल्याला माहीत आहे. तर त्याप्रमाणे आता सेकंड आपला टाकते इथं हा फर्स्टचं उत्तर. त्याप्रमाणे आता सेकंडमध्ये WX ही जी साईड आहे आणि त्यासमोरील ZY ही सुद्धा एकमेकांची कॉन्ग्रेंट आहे किंवा इक्वल आहे. ओके, ॲज पर द प्रॉपर्टी ऑफ पॅरलोग्राम. Therefore, line WZ is the transversal. Okay, line WX and line ZY is equal and line or side WZ is the transversal. Therefore, measurement of cone XWZ plus measurement of cone WZY is equal to 180 डिग्री. म्हणजे शेजारील कोण झाले हे XWZ आणि त्या शेजारील WZY हे दोन्ही एकमेकांचे शेजारी आहेत. त्यांची जी ॲडिशन आहे ती 180 डिग्री आहे. ओके, बिकॉज दे आर इंटिरियर अँगल्स. Therefore, मेजरमेंट ऑफ कोन XWZ प्लस आता ह्याची आपल्याला मेजरमेंट माहिती आहे WZY त्यांनी दिलेली आहे आपल्याला 120 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर मेजरमेंट ऑफ कोन XWZ इज इक्वल टू, आता हे नंबर इकडे घेऊ त्यामुळे इकडे जाताना ते मायनसमध्ये होतील. Therefore, measurement of cone XWZ is equal to
180 मायनस 120 म्हणजे 60 डिग्री. हे आपल्याला सेकंड क्वेश्चनचा आन्सर मिळालेला आहे. क्वेश्चन 3. कन्स्ट्रक्ट अ पॅरॅलोग्राम ABCD such that length BC is equal to 7 cm, measurement of cone ABC is equal to 40 degree and length AB is equal to 3 cm. As per this information, we draw a perfect quadrilateral. आता त्यासाठी आपण पहिले एक रफ फिगर ड्रॉ करून घेऊया. रफ फिगरसाठी आपल्याला त्यांनी आता हा कोन दिलेला आहे B 40 डिग्री. मग त्यामुळे आपण AB सुद्धा घेऊ शकतो किंवा पहिले BC सुद्धा घेऊ शकतो. तर आपण पहिले BC घेऊया. BC दिली आहे 7 सेंटीमीटर. आता यामधून आपल्याला कोन काढायचा आहे, म्हणजे हा AB कोन होईल 40 डिग्री. आणि AB जो दिलेला आहे तो 3 सेंटीमीटर आहे, म्हणजे आपल्याला समजा इथं घेऊ आपण हा A, म्हणजे हा 3 सेंटीमीटर होईल. आणि त्याप्रमाणे आता आपल्याला बाकीचे काढायचे आहेत. आता बाकीचे काढण्यासाठी काय करावं लागेल? क्वाड्रिलॅटरल पाहिजे, म्हणजे एक असा येईल आणि एक असा येईल. ओके. आता पॅरॅलोग्राम आहे, त्यासाठी त्यालाच पॅरॅलल असलेली लाईन आपल्याला इथून काढावी लागेल आणि ही लाईनसुद्धा पॅरॅलल असलेलीच ABची लाईन आपल्याला काढावी लागेल. अशा प्रकारे ABCD हा क्वाड्रिलॅटरल तयार होत आहे. आता ही रफ फिगर आहे. आपण आता मेन फिगर काढून घेऊया. आता मेन फिगर काढण्याआधी पहिले आपण BC घेऊया. मी इकडे तुम्हाला काढून दाखवते आणि मग त्याचे जे प्रॉपर्टीज आहेत ते मी तुम्हाला इथं समजावून सांगते. फर्स्ट आय ड्रॉ अ BC 7 सेंटीमीटर. B and C 7 सेंटीमीटर. आता नेक्स्ट प्रोसेस आपली कोन ABC ड्रॉ करायचा आहे. 40 डिग्री दिलेला आहे. व्यवस्थित ह्याचं टोक B पॉईंटवर ठेवायचं आहे आणि ही लाईन व्यवस्थित त्या लाईनवरतीच आलेली पाहिजे. याप्रमाणे 40 डिग्री. आता 40 डिग्रीला मी पॉईंट दिलेला आहे. B मधून आपल्याला त्या पॉईंटमधून रे काढायची आहे. ओके. आता त्यानंतर आपल्याला AB दिलेला आहे 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर काढण्यासाठी मी ही कंपास घेतलेली आहे, त्यावरती 3 सेंटीमीटर माप घ्यायचे आहे. परफेक्ट असं माप घ्यायचे. आता या पॉईंटला आपण नाव देऊया A, कारण AB त्यांनी 3 सेंटीमीटर सांगितलेलं आहे. आता पुढे पॅरॅलल लाईन आपल्याला काढायची आहे, कारण ॲज पर द प्रॉपर्टी ऑफ पॅरॅलोग्राम ऑपोजिट साइड्स आर कॉन्ग्रेंट. ओके. मग आता त्यासाठी आपल्याला याची पॅरॅलल लाईन आणि BCची पॅरॅलल लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. त्यासाठी म्हणून मी आता कंपासवरती 7 सेंटीमीटरचं माप घेत आहे. आता BCची पॅरॅलल लाईन जी आपल्याला काढायची आहे, त्यासाठी कंपासचं टोक A वरती ठेवायचं आहे. 7 सेंटीमीटर आपण घेतलेलंच आहे, तर त्याप्रमाणे इकडे एक काढून घेतली. त्यानंतर ABला पॅरॅलल लाईन आपल्याला इकडनं पाहिजे आहे, त्यासाठी AB 3 सेंटीमीटर आहे, त्याप्रमाणे आता ही C पॉईंटपासून आपल्याला काढायची आहे. आता हा जो कनेक्टिंग पॉईंट जो आलेला आहे तो आपल्याला A आणि C बरोबर जॉईंट करून घ्यायचा आहे. आणि या पॉईंटला आपल्याला नाव द्यायचं आहे D. आपला आन्सर
बरोबर आहे का ते आपण चेकआउट करू. आता हा 40 डिग्रीचा आपण कोन काढलेला होता. ॲज पर द प्रॉपर्टी ऑपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. त्याप्रमाणे आपण डी चेक करून घेऊ. परफेक्ट 40 डिग्री आलेला आहे. आणि ॲज पर द प्रॉपर्टी ऑफ पॅरॅललोग्राम ऑपोजिट साईड्स आर कॉन्ग्रुएंट. त्याप्रमाणे AD पण 7 आलेला आहे आणि CD सुद्धा 3 सेंटीमीटर आलेली आहे. म्हणजे आपला आन्सर करेक्ट आलेला आहे. नेक्स्ट इज हा प्रॉब्लेम सॉल्व आउट करताना आपल्याला प्रॉपर्टी ऑफ पॅरॅललोग्राम जर का माहीत असेल तर आपल्याला ह्याचं उत्तर लगेच येतं. लेंथ CD म्हणजे आता लेंथ CD इज इक्वल टू लेंथ AB इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. हे आत्ता आपण काढलं. त्याप्रमाणेच लेंथ AD आणि लेंथ BC AD आणि लेंथ BC इज इक्वल टू 7 सेंटीमीटर हे आपण काढलेले आहे. फोर्थ क्वेश्चन इज रेशो ऑफ कन्सिक्युटिव्ह अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज 1:2 3:4. Find the measures of each angle. Write the reason. What types of quadrilateral it is. आता या ठिकाणी रेशो दिलेला आहे त्यांनी आपल्याला अँगलचा. कन्सिक्युटिव्ह अँगल आहे. कन्सिक्युटिव्ह म्हणजेच काय तर सलग क्रमाने आलेले. त्याप्रमाणे आपल्याला या क्वाड्रिलॅटरलचे अँगल फाइंड आउट करायचे आहेत. आणि अजून एक आपल्याला सांगितलेलं आहे व्हॉट द रिझन व्हॉट टाईप ऑफ क्वाड्रिलॅटरल इट इज. कोणत्या प्रकारचा हा चौकोन आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ओके. आता एक थोडीशी आपण रफ डिझाईन करून घेऊ आपण इथं क्वाड्रिलॅटरलची. रेशो काय आहे 1 2 3 4 अँगलचा रेशो आहे. त्याप्रमाणे सपोज ही जर का लाईन आपण घेतली तर त्याचा अँगल समजा हा असेल 1 नंतर 2 नंतर हा 3. ABCD नाव देऊ आपण त्यांना ABC आणि D. ओके. असं आपण त्यांना नाव देऊया. मग आता असा जर का आपण क्वाड्रिलॅटरल जर का घेतलेला आहे तर त्याचा रेशो आपल्याला कन्सिक्युटिव्ह अँगल्स घ्यावा लागेल 1 2 3 4. आणि मग त्यासाठी आपल्याला एक लेटर घ्यावा लागेल किंवा आपण त्याला व्हेरिएबल म्हणतो. ते व्हेरिएबल आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. मग मेजरमेंट ऑफ A प्लस मेजरमेंट ऑफ B प्लस मेजरमेंट ऑफ C आणि प्लस मेजरमेंट ऑफ D असं कॅल्क्युलेट आपल्याला करावं लागणार. त्यासाठी फर्स्ट मेजरमेंट ऑफ कोन A इज इक्वल टू 1 घेऊ आपण 1 आणि त्याला कॉमन x. देन मेजरमेंट ऑफ कोन B इज इक्वल टू 2x. मेजरमेंट ऑफ कोन C इज इक्वल टू 3x. मेजरमेंट ऑफ कोन D इज इक्वल टू 4x. ओके. मग त्यामुळे आता आपल्याला माहीत आहे की कोणताही चौकोन जरी असला तरी त्यांच्या अँगलची म्हणजेच कोनांची जी ॲडिशन होती ती 360 डिग्री होते. ओके. मग त्यामुळे आता देअरफॉर सम ऑफ द मेजर्स ऑफ ऑल अँगल्स of a quadrilateral is 360 डिग्री. त्याप्रमाणे आता या मेजर आपण यामध्ये घालूया. मेजरमेंट ऑफ A प्लस मेजरमेंट ऑफ कोन B प्लस मेजरमेंट ऑफ कोन C प्लस मेजरमेंट ऑफ कोन D इज इक्वल टू 360 डिग्री. आता A साठी 1x, B 2x, C 3x आणि D 4x. म्हणून 1x प्लस 2x प्लस 3x प्लस 4x इज इक्वल टू 360 डिग्री. आता या सगळ्यांची जर का आपण ॲडिशन केली 1 2 3 झाले 3 and 3 6 झाले 6 and 4 इज इक्वल टू 10. म्हणजेच 10x इज इक्वल टू 360. देअरफॉर x इज इक्वल टू 360 अपॉन 10
10 1s are 10, 10 3s are 60, 6 remaining and 0, 10 6s are 36. Therefore x is equal to 36. हे व्हेरिएबल आपल्याला मिळालेलं आहे. आता त्याप्रमाणे ही व्हॅल्यू आपल्याला प्रत्येक मेजरमेंट ऑफ कोनसाठी आपण जी घेतलेली आहे त्यामध्ये इनपुट करायची आहे. ओके. आता देअरफॉर मेजरमेंट ऑफ कोन ए इज इक्वल टू 1x इज इक्वल टू 1 मल्टिप्लाय 36 इज इक्वल टू 36 डिग्री. आता हे पहिल्या कोणचं माप आलं. त्यानंतर सेकंड. देअरफॉर मेजरमेंट ऑफ कोन बी इज इक्वल टू 2x, 2 मल्टिप्लाय x इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय 36 इज इक्वल टू 72 डिग्री. देअरफॉर मेजरमेंट ऑफ कोन सी इज इक्वल टू 3x आहे, त्यामुळे 3 मल्टिपल x इज इक्वल टू 3 मल्टिपल 36 इज इक्वल टू 108 डिग्री. हे तिसऱ्या कोणचं आलं. त्यानंतर फोर्थ अँगल मेजरमेंट ऑफ डी. देअरफॉर मेजरमेंट ऑफ कोन डी इज इक्वल टू 4 मल्टिपल एक्स इज इक्वल टू 4 मल्टिपल एक्सची व्हॅल्यू 36 इज इक्वल टू 144. आता हे आपल्याला चारही अँगल मिळालेले आहेत. आता यामध्ये कोन बी आणि कोन सी हे शेजारी शेजारी आहेत, त्यांचा विचार करूया. त्यांची ॲडिशन बघू आपण किती येत आहे. ओके. आता कोन बी आपल्याला किती मिळालेला आहे 72 डिग्री. तर लिहिते मी मेजरमेंट ऑफ कोन बी प्लस मेजरमेंट ऑफ कोन सी इज इक्वल टू व्हॉट. मग मेजरमेंट ऑफ कोन बी आपल्याला 72 मिळालेला आहे. 72 प्लस मेजरमेंट ऑफ सी 108 इज इक्वल टू 180 डिग्री. आता त्यानंतर पुढचं सी डी आणि ए बी. सी डी आणि ए बी हे एकमेकांना पॅरेलल आहेत, पण लेंथ ए डी आणि लेंथ बी सी ही एकमेकांना पॅरेलल नाही आहे. ओके. मग लेंथ सी डी इज पॅरेलल टू साइड, और आपण लेंथच म्हणू, लेंथ ए बी. आता बी सीचा विचार झालेला आहे. आता कोन ए आणि डीचा विचार करू. मेजरमेंट ऑफ कोन ए प्लस मेजरमेंट ऑफ कोन डी इज इक्वल टू व्हॉट. मेजरमेंट ऑफ के ए आपण 36 घेतलेला आहे, प्लस मेजरमेंट ऑफ डी 144. आता याची ॲडिशन 6 + 10 180 डिग्री होत आहे. ओके. म्हणजे शेजारचे शेजारचे जे कोन आहेत ते इक्वल आहेत. काय रे आवाज करते स्वामी, इथं माझं कन्फ्युजन होतं राव. हे आता यांची पण ॲडिशन 180 डिग्री आहे, पण साईड बी सी म्हणजे साईड बी सी आणि ए डीचा विचार करत आहोत आपण. साईड बी सी इज नॉट पॅरेलल टू साईड ए डी. ओके. आता ए आणि बीचा जर का विचार केला, कोन ए आणि कोन बी, तर मेजरमेंट ऑफ कोन ए प्लस मेजरमेंट ऑफ कोन बी इज इक्वल टू व्हॉट. ए आहे 36 प्लस बी आहे 72, म्हणजे त्यांची ॲडिशन होत आहे 108. आता या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला लक्षात येते की ही आकृती जी आहे ही पॅरेललोग्रामची नाही आहे, कारण की ह्याचे समोरासमोरील फक्त 2च बाजू पॅरेलल आहेत, या बाजू पॅरेलल नाही आहेत. म्हणजेच ही ट्रॅपिझियम
क्वाड्रिलॅटरलची आकृती आहे. ओके, देअरफोर क्वाड्रिलॅटरल ABCD is a ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियमच्या प्रॉपर्टी काय आहेत की इन अ ट्रॅपेझियम out of 4 pairs of adjacent angles and 2 are the supplementary angles. Okay, and if only one pair of opposite sides of a quadrilateral is parallel, आता यामध्ये वन पेअरच फक्त पॅरेलल आहे, then it is called a trapezium. Next is question 5 is construct quadrilateral BARC such that length BA is equal to length BC is equal to 4.2 centimeter, length AC is equal to 6 centimeter, length AR is equal to length CR is equal to 5.6 centimeter. आता यामध्ये आपल्याला पहिले एक ट्रायंगल काढावा लागेल आणि त्यावरून आपल्याला दुसरा ट्रायंगल काढून एक क्वाड्रिलॅटरल तयार करावा लागेल. तर त्याप्रमाणे आपण येथे आपल्याला काय शक्य आहे पहिले ट्रायंगल काढण्यासाठी ते आपण पाहून घेऊ. तर त्यासाठी आपल्याला पहिले रफ फिगर काढावी लागेल. रफ फिगरमध्ये पहिले खालची बेस लाईन म्हणजे आपल्याला AR काढावी लागेल. AR 5.6 सेंटीमीटरची. ओके, आणि त्यानंतर आता या पॉईंटमधून AC आणि CR आपल्याला ड्रॉ करून घ्यावे लागेल. AC 6 आणि CR 5.6. आता ह्या गोष्टी मिळालेल्या आहेत. पुढे आता आपल्याला BA आणि BC दिलेली आहे. BA साठी इथून काढावे लागेल आणि BC साठी इथून काढावे लागेल. दोन्ही आहे 4.2 सेंटीमीटर. असा क्वाड्रिलॅटरल आपल्याला मिळत आहे, तर तो आपल्याला काढायचा आहे. आता आपण ड्रॉ करू इथे ओरिजिनल. नेम इट AR 5.6 सेंटीमीटर. त्यानंतर आता आपण कंपासचा वापर करणार आहोत. कंपासचा वापर करून CR आणि AC. CR 5.6 आहे, याचा आहे 5.6. CR आहे, त्यामुळे R पासून आपल्याला Rच्या पॉईंटपासून C ड्रॉ करावा लागेल. त्यानंतर AC आहे 6, त्यामुळे A पॉईंटवर कंपासचं टोक ठेवून हा ड्रॉ करायचा आहे. हा जो पॉईंट मिळालेला आहे त्याला आपल्याला C नाव द्यायचं आहे आणि इथून CA कनेक्ट करायचा आहे प्लस CR कनेक्ट करायचं आहे. त्यांचं मेजरमेंट लिहून घेऊ आपण इथं 5.6 सेंटीमीटर आणि हा जो आहे तो 6 सेंटीमीटर CA. त्यानंतर तर पुढची एकदम सोपी आहे प्रोसेस. BC आणि BA आपल्याला काढायचं आहे. 4.2 दिलेलं आहे दोन्ही. BA BC 4.2. A पॉईंटवरती मी कंपासचं टोक ठेवत आहे आणि हा Bचा पॉईंट. आता BC सुद्धा 4.2चा आहे, त्यामुळे मी तेच घेते. मग C वरती कंपासचं टोक ठेवून ड्रॉ करते. जो हा कनेक्टिंग पॉईंट आहे तो आपल्याला मॅच करून घ्यायचा आहे A बरोबर आणि सेकंड C बरोबर. तर ह्याला नाव देऊ आपण B. 4.2 सेंटीमीटर आणि हा सुद्धा 4.2 सेंटीमीटर. अशा प्रकारे हा क्वाड्रिलॅटरल आपल्याला मिळालेला आहे. क्वेश्चन 6 कन्स्ट्रक्ट क्वाड्रिलॅटरल PQRS सच दॅट लेंथ PQ इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर, लेंथ QR इज इक्वल टू 5.6 सेंटीमीटर, लेंथ RS इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर. आणि आता हा
अँगल दिलेले आहेत आपल्याला 2. मेजरमेंट ऑफ अँगल Q इज इक्वल टू 110. मेजरमेंट ऑफ अँगल R इज इक्वल टू 70 डिग्री. इफ इट इज गिवन दॅट quadrilateral PQRS इज गिवन अ पॅरलोग्राम. ओके, आता पॅरलोग्राम आहे, लक्षात ठेवा. विच ऑफ द गिवन इन्फॉर्मेशन इज नेसेसरी. ओके, मग आता त्यासाठी पहिले आपण रफ फिगर्स काढावे लागेल आपल्याला. PQRS दिलेली आहे, तर त्याप्रमाणे पहिले आपण अँगलचा विचार करू. अँगल आपल्याला Q दिलेला आहे आणि अँगल आपल्याला R दिलेला आहे. मग त्यावरून आपल्याला सोपं जाण्यासाठी RQ म्हणजेच QR दिलेले आहे, तर ती आपण पहिले QR ड्रॉ करून घेऊ. QR 5.6. त्यानंतर आपल्याला प्रोट्रॅक्टरच्या मदतीने आपल्याला इकडे 110 काढावा लागेल. हा Q 110 आणि R जो आहे तो सुद्धा आपल्याला इकडेच घ्यावा लागेल, 70. त्यानंतर PQ 3.5 आहे, म्हणून इकडनं 3.5. QR 5.6 आहे. ह्याला P नाव देऊ. आणि QR जो दिलेला आहे तो पण 3.5 आहे, म्हणजे दोन्हीकडनं सारखे आहेत. आणि ही लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. आता त्याप्रमाणे आपण मेन डायग्राम काढून घेऊ. फर्स्ट QR QR 5.6. QR 5.6 सेंटीमीटर. नेक्स्ट आता Q अँगल आणि R अँगल. Q अँगल आहे 110. हा जो पॉईंट आहे तो बरोबर या Q पॉईंटवरती ठेवायचा आहे आपल्याला, आणि याची लाईन बरोबर या लाईनवरती ठेवायची आहे. ही लाईन 110. मग तिथं 90 आहे, इकडं उलट आहे. 90, 100 and 10 म्हणजे 70 वरती 110 येत आहे. आता इकडनं काढत आहोत आपण, त्यामुळे R वरनं 70 डिग्री हा काढायचा आहे. आता ह्याचं रे काढून घेऊ आपण पहिले. त्यानंतर PQचं मेजरमेंट आणि SRचं मेजरमेंट दिलेलं आहे आपल्याला 3.5. त्याप्रमाणे आता कंपासवरती 3.5 घेऊ आपण. एक्झॅक्ट माप घ्यायचं आहे 3.5. दोन्हीकडनं आहे, त्यामुळे दोन्हीकडनं Q आणि R पॉईंटवरनं आपण काढून घेऊ. जे पॉईंट आलेले आहेत त्याला आपल्याला नाव द्यायचे आहे P आणि S, कारण की आपल्या क्वाड्रिलॅटरलचं नाव काय आहे, PQRS. 3.5 सेंटीमीटर आणि हा पण 3.5 सेंटीमीटर. जी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली होती आपण ती यूज केलेली आहे. आता पुढचा ऑप्शन म्हणजे शेवटचा लास्ट, हे दोन्ही पॉईंट आपल्याला कनेक्ट करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला लेंथ PS सुद्धा मिळालेली आहे. अशा प्रकारे हा क्वाड्रिलॅटरल तयार झालेला आहे PQRS. नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे त्यांनी आपल्याला. इफ इट इज गिवन दॅट quadrilateral PQRS is given a parallelogram, which of the given information is unnecessary. म्हणजेच काय की जर का हा पॅरलोग्राम क्वाड्रिलॅटरल आपल्याला दिलेला आहे. आता समांतरभुज चौकोनासाठी आवश्यक नसणारी माहिती म्हणजे जर का आपल्याला हा जर का कोन दिलेला असेल तर हा कोन आपल्याला सहज काढता येतो,
किंवा हा कोन दिला असेल तर हा कोन आपल्याला सहज काढता येतो. त्यामुळे इथे 2 कोन द्यायची गरज नव्हती. इथं 1 कोन जरी दिला असता तरी आपल्याला सेकंडचा आन्सर आपल्याला लगेच काढता आलं असतं. आणि दुसरी आवश्यक नसणारी गोष्ट म्हणजे आपल्याला PQ दिलेला आहे 3.5. ॲज पर द प्रॉपर्टी ऑफ पॅरलोग्राम ऑपोजिट साईड्स आर कॉन्ग्रेंट, हे आपल्याला माहीत आहे. मग जर का फक्त आपल्याला SR दिली असती किंवा PQ जर का दिलेली असती तर त्याची समांतर असणारी जी भुजा आहे त्याची पण आपल्याला मेजरमेंट काढता आली असती. त्यामुळे इथं एक्स्ट्रा आपल्याला 2 गोष्टी दिलेल्या आहेत. एक हा क्यूचा अँगल आपल्याला दिलेला आहे आणि प्लस PQचा पण दिलेला आहे. ओके, त्यामुळे मी तुम्हाला इथं लिहूनच देते. इफ quadrilateral PQRS is a parallelogram, then the information कोन, आता आर धरू किंवा क्यू धरू, आता आपण आर धरू इथे, म्हणजेच कोन SRQ नाव होतं त्याचं. कोन SRQ इज इक्वल टू 70 डिग्री. लेंथ SR इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर. ही गोष्ट जरी नसती दिली तरी आपल्याला हा क्वाड्रिलेटर काढता आला असता. किंवा जर का आपल्याला कोन PQR हा कोन जर का दिला नसता इज इक्वल टू 110 डिग्री अँड लेंथ PQ, ही जी लेंथ आहे PQ इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर इज अननेसेसरी. म्हणजे हा जो ऑर दिलेला आहे त्याच्या आधीची आपल्याला एक इन्फॉर्मेशन दिली असती तरी चालली असती, किंवा या ऑर नंतरची एखादी इन्फॉर्मेशन दिली असती तरी चालली असती. आता इथं मी नाव टाकायचे विसरले. 110 डिग्री आणि इकडं 70 डिग्री, 5.6 सेंटीमीटर. ओके, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.